नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजचा व्हिडिओ खास आहे. हा व्हिडिओ खास कोणासाठी, तर जे घरापासून लांब राहतात, ज्यांना मेसचा डबा खावा लागतो पण तो आवडत नाही किंवा सोसत नाही, जे काही घरातल्या महिला मंडळांना बाहेर जायचंय, त्यांना टेन्शन की घरातल्यांचा स्वयंपाक करून ठेवून मग बाहेर जायचंय, तर अशा लोकांसाठी हा व्हिडिओ खास आहे. मी दाखवणार आहे कुकरमध्ये भाज्या कशा करायच्या. म्हणजे काय होतं, महिला मंडळाचं लई टेन्शन नाही की मी बाहेर पडल्यानंतर घरात भाजी कशी, मग ती बाहेरची आणायची का, मग ती सोसेल का, हे प्रश्न सुटतील. किंवा जी मुलं मुली घरापासून लांब राहतात, नवशिके आहेत, अशांसाठी. किंवा काही पुरुष असे असतात की ज्यांना स्वयंपाक करायची आवड असते पण ती भाजी किती वेळ शिजवायची, किती वेळ परतायची, किंवा असे काही प्रश्न असतात म्हणून ते स्वयंपाकात लक्ष घालत नाहीत. तर अशा सगळ्यांसाठी मी आज दाखवणार आहे कुकरमध्ये, आणि कुठलाही तामजाम नाही, वाटण घाटण करायची काही गरज नाही, असं कुकरमध्ये वांग बटाट्याचा रस्सा. अगदी सोपी पाककृती की नवशिकेही करू शकतील, आणि मगाशी मी म्हणलं तसं की ज्या पुरुषांना स्वयंपाकाची आवड आहे पण फार वाटण घाटण करायचा कंटाळा येतो, अशांसाठी. चला तर मग रेसिपी बघूयात. चला आता रेसिपी सांगते, त्याची पूर्वतयारी काय काय करायची ते सांगते. आता मी इथे एक साधारण पाव वाटी एवढे मटार घेतलेत, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, थोडीशी कोथिंबीर घेतलीये, 4 ते 5 वांगी चिरून घेतलीयेत, एक कांदा उभा चिरून घेतलाय, आणि 2 बटाटे अशा त्याच्या छोट्या फोडी करून घेतल्यात. या एवढ्या साहित्यात किती भाजी तयार होईल, तर एका माणसाला 2 वेळेस पुरेल एवढी भाजी ह्यामध्ये तयार होते. आणि फोडणीचं साहित्य आपल्याला लागणारच आहे. आता दुसरी तयारी म्हणजे एका गॅसवर मी छोट्या पातेल्यामध्ये 1.5 वाटी पाणी गरम करत ठेवलंय, आणि दुसऱ्या गॅसवर मी कुकर आता गरम करत ठेवणार आहे. हे पहा, इकडे दुसऱ्या गॅसवर मी कुकर तापत ठेवलाय. आत्ता गॅस बारीक ठेवलाय. एक छोटी टीप लक्षात घ्या, कुकर जेव्हा कुकरमध्ये आपल्याला भाजी करायची तर कुकर हा पूर्ण कोरडा पाहिजे. ओला कुकर जर तुम्ही गॅसवर ठेवलात तर खालच्या हीटमुळे त्या पाण्याची वाफ होऊन कुकर कोरडा होईल. पण पाणी करपल्यानंतर किंवा पाणी उकळून जेव्हा ते थंड होतो भांड, तर त्याला एक विशिष्ट असा वास येतो, आणि तो वास भाजीला लागू शकतो. म्हणून कुकर पूर्ण कोरडा करायचा आणि मग तापत ठेवायचा आहे. आता मी गॅसची फ्लेम मीडियम करते. मी जे तुम्हाला भाजी आता दाखवणार आहे, खूप छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे की नवख्या लोकांना पण हे अगदी व्यवस्थित भाजी जमेल. आता मी कुकर तापत ठेवलाय. आपला जो पोहे खायचा चमचा असतो त्याने 4 चमचे, हे पहा हा पोहे खायचा चमचा आहे, 4 चमचे तेल मी यामध्ये घालणार आहे. हे 4 चमचे तेल मी ह्यात घातलंय. अगदी व्यवस्थित तापून द्यायचं. हे कसं बघायचं, तर आपण असा हात धरला तर आपल्याला तेलाची गरम वाफ जाणवते, किंवा एखादा मोहरीचा दाणा त्यात टाकून बघायचा. तो जर तडतडला तर तेल आपलं तापलंय असं समजायचं. तेल तापल्याशिवाय पुढची प्रोसिजर करायची नाही, कारण तेल तापायच्या आधी जर आपण पुढच्या गोष्टी त्यामध्ये घातल्या तर तेलाचा कच्चा वास त्या भाजीला लागतो आणि भाजी चमचमीत होत नाही. आपल्याला भाजी चमचमीत व्हायला हवी, म्हणून तेल पूर्ण तापल्यानंतरच आपण त्यामध्ये पुढच्या गोष्टी टाकणार आहे. असं एखाद दुसरा मोहरीचा दाणा टाकून बघायचा. अजून तेल तापायचंय. आपण तेल तापल्यानंतर मोहरी टाकली की ती लगेच तडतडायला लागते. आता मगाशी जो मी मोहरीचा दाणा टाकला होता की नाही, त्याचा तडतड असा आवाज येते. आता मी पुढची मोहरी त्यामध्ये घालते. ती किती घालायची, तर जनरली आपल्या सगळ्यांकडेच मिसळणीच्या डब्यामध्ये असा एक छोटे चमचे ठेवलेले असतात. तर हा छोटा चमचा भरून एवढी मोहरी घालायची. हे तर त्यामध्ये मोहरी घातली, लगेच तडतड आवाज यायला लागला. त्यामध्ये घालायचे तेवढंच, मगाशी मी जसं दाखवलं
की तेवढा छोटा 1 चमचा जिरे घालायचे आणि मिसळणीच्या डब्यातला जो चमचा असतो छोटा तो अर्धा चमचा एवढी हळद घालायची. आता ह्याच फोडणीत मी आता कोथिंबीर घालते. फोडणीत कोथिंबीर घातली ना की त्याची एक वेगळी छान खमंग टेस्ट येते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही कढीपत्ता घाला. आता माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी घालत नाही. आता हा चिरलेला कांदा आधी घालायचा आणि छान परतून घ्यायचंय. आता अजून एक टीप सांगते. जेव्हा आपण कुकरमध्ये भाजी करतो तर थोडंसं लांब दांडा असलेला उलटणं किंवा झारा भाजी परतायला घ्यायचा, म्हणजे मग अगदी इथे जवळ धरायला लागलं की हात भाजण्याची शक्यता असते. म्हणून मोठा दांडा असलेला झारा किंवा डाव असं घ्यायचंय. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं मगाशी की छोट्या छोट्या टिप सांगणारे, त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर न चुकता तुम्हाला भाजी करता येईल. त्यात एक महत्त्वाचं म्हणजे मी प्रत्येक गोष्टीचं टायमिंग सांगणार आहे. तुम्ही अगदी मोबाईलवर टायमर लावून जर केलं ना तर भाजी तुमची चुकणारच नाही. गॅसची फ्लेम मीडियम करायची. मी आत्ता कुकर उचलून तुम्हाला दाखवते की कसं लो फ्लेम म्हणजे कसं, मीडियम म्हणजे कसं आणि हाय म्हणजे कसं. हे पहा, आत्ता ही जी आहे ही लो फ्लेम आहे की अगदी जस्ट गॅस चालू आहे असं दिसतं. त्याच्यानंतर ही जी आहे ही मीडियम फ्लेम आहे आणि हे पूर्ण असं मोठं केलं की ही मोठी फ्लेम आहे. आपल्याला मीडियम फ्लेमवर सगळं हे आपण परतून घेणार आहोत. किती परतायचं तर अगदी टायमर लावून 1 मिनिट परतायचं. आता ह्यामध्ये मी घालणार आहे बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो. टोमॅटोचं प्रमाण तुम्हाला जास्ती आवडत असेल तर 1 घातलात तरी चालेल, पण काही वेळेस टोमॅटो जास्त झाला की भाजी जास्ती आंबट होती, म्हणून अर्धाच टोमॅटो आपण ह्यात घातलाय. टोमॅटो घातल्यावर पण बरोबर घड्याळ लावून 1 मिनिट परतायचंय. आता मगाशी जेव्हा मी तुम्हाला पूर्वतयारी दाखवली तर तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल मी बटाटा चिरून पाण्यात टाकलाय आणि वांग पण चिरून पाण्यात टाकलंय. यामागे कारण काय तर वांग आपण चिरलं आणि ते हवेच्या संपर्कात आलं की काळं पडतं, म्हणून ते पाण्यात घालून ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही. बटाट्याचं पण तसंच आहे. आपण तो चिरला आणि हवेच्या संपर्कात आला की तो तांबूस दिसतो. आणि दुसरं म्हणजे बटाटा आपण पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून जर घेतला, म्हणजे पाण्यात टाकला की हे पाणी काही आपण वापरणार नाहीये, व्यवस्थित धुवून घ्यायचं म्हणजे बटाट्यात जो एक्स्ट्रा स्टार्च असतो तो निघून जातो. हे आता 2 मिनिट झालेले, म्हणजे कांदा टाकल्यापासून 1 मिनिट कांदा परतला, 1 मिनिट टोमॅटो परतला. आता मी ह्यामध्ये घालणार आहे हे चिरवून ठेवलेली वांगी आणि बटाटा. दोन्ही एकदम घातलं तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. हे पण छान 1 मिनिट आपण परतून घ्यायचे.
कुकरमध्ये भाजी दाखवायचं कारण हे आहे की बऱ्याच वेळा काय होतं की पुरुषांना स्वयंपाकाची जरी आवड असली तरी घरात महिला नसल्या तर भांडी घासायला काही पुरुषांना फारसं आवडत नाही. मग खूप भांडी झाली ना की तो पसारा तसाच ठेवला जातो. एकाच कुकरमध्ये आपण जर ही भाजी केली तर तेवढा एक कुकर घासायला काही फार वेळ लागत नाही पुरुषांना, तेवढं तर घासतात. म्हणून असं सगळ्याच हेतूने की फार भांडी पण पडत नाही आणि छान चमचमीत अशी भाजी त्यांना त्यांच्या आवडीची करून खाता येते. आता ह्यामध्ये मी घालणार आहे साधारण पाव वाटी मटार. मटार स्वच्छ धुवून घ्यायचे. फ्रोझन मटार घेतले तरी चालतील, काही हरकत नाहीये. आता यामध्ये मी बाकीचे मसाले घालणार आहे. तो मसाले कुठले? नेहमीचेच आपल्या घरात जो आहे तो. आपल्या मिसळणीच्या डब्यात जो छोटा चमचा असतो तेवढा छोटा चमचा तिखट आणि त्याच चमच्याने 2 चमचे गोडा मसाला. गोडा मसाल्याच्या ऐवजी विकत जे सब्जी मसाला, संडे मसाला किंवा मालवणी मसाला तुमच्या आवडीचा कुठलाही मसाला घातलात तरी चालेल. आणि 1 चमचा एवढं मीठ घालायचं. तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही समजा जास्ती घातलं तरी चालणार आहे, काही हरकत नाही. हे घातलं की व्यवस्थित परतून घ्यायचं. आता ह्यामध्ये फक्त 1 टेबलस्पून एवढा गूळ घालायचा. गूळ का घालायचा? तर वांग्याला स्वतःची काही चव नसते, तर वांगे चविष्ट होण्यासाठी गूळ घालायचा आहे. हा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं नको तर नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये मी घालणार आहे दाण्याचं कूट. ते किती घालायचं आहे? तर आपली नैवेद्याची वाटी असते की नाही तेवढा दाण्याचं कूट घालणार आहे. दाण्याचं कूट घातल्यावर एकदा परतून घ्यायचं आहे. मीनवाईल पलीकडे जे दुसऱ्या गॅसवर मी पाणी तापत ठेवलं होतं तो गॅस मी बंद केलाय आणि ते गरम असलेलं पाणी मी ह्यामध्ये घालणार आहे. गरम पाणीच का घालायचं त्याचं पण कारण मी तुम्हाला सांगते. आपण जेव्हा या भाज्या परततो की नाही तेव्हा त्या गरम झालेल्या असतात आणि त्यात आपण गार पाणी घातलं की त्या शिजायला वेळ लागतो. म्हणून आता हे काय, ह्याला मी झाकण लावणार आहे. आता मी गॅसची फ्लेम थोडी मोठी म्हणजे हाय फ्लेमवर करणार आहे आणि 3 शिट्ट्या आपण करणार आहोत. मी जो व्हिडिओ तुम्हाला दाखवलाय ते जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. हे पाहता, ह्या 4 शिट्ट्या झाल्यात. मी आता गॅस बंद करते. 4 शिट्ट्या कशा केल्या? मी आधी गॅसची फ्लेम मोठी केली, 1 शिट्टी होऊन दिली म्हणजे त्याला खाली प्रेशर आलं आणि मग त्याच्यानंतर गॅस मीडियम केला आणि पुढच्या 3 शिट्ट्या केल्या म्हणजे आतला बटाटा आणि वांग दोन्हीही व्यवस्थित शिजेल. आता हे कुकरचं झाकण निघण्यासाठी आपल्याला हे प्रेशर खाली बसल्याशिवाय कुकरचं झाकण उघडायचं नाही, नाहीतर सगळं आपल्या तोंडावर अंगावर उडेल. 4 शिट्ट्या झाल्या, गॅस बंद केला की 10 ते 15 मिनिटांनीच आपण कुकर उघडून बघायचा आहे. ही खूप महत्वाची टीप आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही जर गरम असताना झाकण उघडायला गेलात तर सगळं अंगावर उडणार आहे आणि भाजेल. त्यामुळे ही महत्वाची टीप लक्षात ठेवायची की थोडंसं गॅसपासनं लांब उभं राहायचं आणि ह्याच्यावर पाणी टाकून वगैरे गार करायचं नाही. ते आहे असंच नॅचरली 15 मिनिटात गार होतं. ही महत्वाची टीप लक्षात ठेवायची. आता गॅस बंद केल्यानंतर 15 मिनिटं झालेली आहेत. ह्यातली वाफ खाली नक्कीच बसलेली असणार आहे. आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते की भाजी तयार झाली आहे की नाही.
कुकर गॅसवरनं खाली उतरवणार आहे. अरे वा, हे पहा, असं जर तुम्ही बघितलं ना तर मस्त. तुम्ही जर चमच्याने बघितलं दाबून तर हे पहा, बटाटा पण मस्त शिजलाय, वांग तर शिजलेलं कळतच आहे. पहा ती फोड अगदी मऊ झाली आहे. मटार पण हे पहा, मटार पण आपण फ्रोझन मटारच घातलेलं होतं, त्यामुळं ते पटकन शिजतं, त्याला काही वेळ लागत नाही शिजायला. हे पहा, असं दाबलं ना तर हे शिजलेलं आहे. अशी ही मस्त आपली चमचमीत वांग बटाट्याची भाजी तयार आहे. आता हा एवढा रस्सा ह्याला राहिलेला आहे, म्हणजे पळी वाढ जे आपण म्हणतो ते. तुम्हाला जर जास्ती रस्सा हवा असेल तर 1.5 वाटीच्या ऐवजी 2.5 वाटी किंवा 3 वाटी पाणी घातलं तरी चालेल, म्हणजे तो प्रॉपर रस्सा टाईप ती भाजी होईल. अजून एक टिप सांगते, ती लक्षात ठेवा. मी हा जो कुकर वापरलाय हा छोटा कुकर वापरलाय, 3 लिटर कपॅसिटीचा, त्यामुळं हा पटकन होतो. तुम्ही तुमचं कुकर काही वेळेस अजून छोटा 1.5 लिटरचा पण कुकर मिळतो. तो कुकर कसा आहे त्याच्यावर शिट्ट्या किती करायच्या हे अवलंबून आहे. अजून छोटा कुकर जर तुम्ही वापरला 1.5 लिटरवाला तर कदाचित तुम्हाला 5-6 शिट्ट्या पण कराव्या लागतील, कारण त्यात प्रेशर कमी तयार होतं. हा 3 लिटरवाला कुकर आहे, त्यामुळं हा माझा 4 शिट्ट्यांमध्ये ही भाजी व्यवस्थित झालेली आहे. पण अगदी मस्त आहे, तर्री पण आली आहे त्याच्यावर. जर तुम्ही बघितलं तर तेलाचा तवंग पण दिसतोय. अशी मस्त चमचमीत भाजी करून बघा. अजूनपर्यंत जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझे येणारे व्हिडिओ बघत राहा. कारण कुकरमधल्या भाज्या ही सिरीज मी आणणार आहे, म्हणजे सलग सलग येतील असं नाही, पण मधनं मी कुकरमध्ये भाजी वेगळ्या वेगळ्या भाज्या कशा करायच्या ते सांगणार आहे. त्यामुळं तुमच्याकडं नवीन शिकणाऱ्या मुलं बाहेर राहणारी सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा. मला बऱ्याच जणांचे मेसेज आले की आम्ही घरापासून लांब राहतो, आम्हाला करता येतील अशा भाज्या दाखवा, किंवा आम्हाला घरापासून लांब राहतो, मेसचं जेवण आवडत नाही, घरचं जेवायचंय, ताजं जेवायचंय, आमच्या आवडीची भाजी करून खायची आहे, तर असे काही व्हिडिओ दाखवा. म्हणून मी आज एक व्हिडिओ तयार केलेला आहे की कमीत कमी भांडी, फक्त एक कुकर तुम्ही लावलात की तुमची भाजी तयार आहे, म्हणजे भांडी घासायचा त्रास पण कमी. असं म्हणून मी ही सिरीज आणलेली आहे, कुकरमध्ये तयार करायच्या भाज्या. आणि फार वाटण घाटण पण नकोय त्यांना, कारण वाटण घाटण करायचं म्हणलं की वेळ जातो, परत मिक्सरचं भांडं धुवा, वाटणाची तयारी करा, ते वाटण परफेक्ट झालं पाहिजे. तर असं त्यांना काहीच नको होतं. कमीत कमी मसाले किंवा कमीत कमी वाटण घाटण आणि तरीही पटकन होणारी चमचमीत अशी भाजी करून दाखवा. म्हणून मेसेज होते, म्हणून मी हा आजचा व्हिडिओ केलेला आहे की फक्त एक कुकर तुम्ही वापरला की तुमच्या आवडीची भाजी तयार होईल. एकच कुकर आणि जेवणाचं ताट, एवढीच 2 भांडी तुम्हाला घासायला लागतील. अशी मी आता ही सिरीजच मी आणणार आहे, कुकरमध्ये तयार करायच्या भाज्या. दुसरा हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगी आहे तर ज्या नवशिक्या मुली आहेत की ज्यांना वर्क फ्रॉम होम आहे, घरी स्वयंपाक करायचा आहे पण फार वेळ नाहीये, भांडी घासायलाही वेळ नाही आणि ते वाटण घाटणालाही वेळ नाही, मग वर्क फ्रॉम होम करता करता एखादा कुकर लावला भाजीचा की भाजी पटकन होती. पोळ्या बाहेर नाही मागवता येतात किंवा पोळ्या करायला आपल्याकडे मावशी पण असतात, तर तसं त्या अशा मुलींना पण हा व्हिडिओ उपयोगी आहे. अजून हा व्हिडिओ कोणाला उपयोगी आहे तर घरातले महिला मंडळ ट्रिपला जाणार आहे, मग त्यांना असं वाटतं अरे मी ट्रिपला चाललीये पण घरात स्वयंपाक करा आणि मग जा, मग ते काही एन्जॉयमेंट होत नाही. मग अशा वेळेस पुरुषांना हौस असती बरं का स्वयंपाक करायची, पण त्यांना भांडी घासायला आवडत नाही. म्हणून त्यांना एकाच भांड्यात किंवा एकाच कुकरमध्ये होणारी भाजी कशी करायची हे मी ह्यात सांगितलंय. म्हणजे ह्यात सगळ्यांचीच सोय झाली की नाही, महिला मंडळाला सुद्धा बाहेर जाता येतं कुठलंही टेन्शन न घेता, पुरुषांनाही आपल्या चवीचं आपल्या आवडीचं करून खाता येतं, मुलांचीही सोय झाली. हॉस्टेलवर राहणाऱ्या किंवा काही ठिकाणी असं आहे की पुरुष दुसऱ्या गावात राहतात सर्व्हिसच्या निमित्ताने, बायका दुसरीकडे असतात किंवा घरातले महिला मंडळ दुसरीकडे असतं मुलांच्या शिक्षणासाठी. अशा सगळ्यांनाच हे व्हिडिओ उपयोगी पडणार आहेत. म्हणून अशा सगळ्यांना हे व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना छान घरच्या चवीचं चमचमीत आणि ताजं खाता येईल.